हा मग काय प्रकार आहे? आता तुम्ही सगळ्या सोशल मीडियामध्ये आणि मीडियामध्ये बघा, सगळी लोक अहिल्या भक्त आणि होळकर शाहीला मानणारी सगळी लोक, ती काय धनगरच नाहीत, सगळ्या लोकांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात उद्रेक झालेला आहे. हे बघा, मी त्या विषयामध्ये पडत नाहीत, पण त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी व्यवस्थितपणे स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका या सगळ्या विषयामध्ये घेण्याची आवश्यकता आहे. रोहित पवार यांनी काल मुख्यमंत्र्यांनी ऑन रेकॉर्ड नाव घेतल्याचा आरोप केलेला आहे की आम्हाला विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न केला जातो. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंचं मी विशेष अभिनंदन करेन, कौतुक करेन. पहिल्यांदा पवारांच्या बाबतीमध्ये रेकॉर्डवरती पवारांचा तो गुणच आहे जातीयवाद, भ्रष्टाचार आणि गुंडगिरी, पण तो रेकॉर्डवरती कधी आला नव्हता. आणि काल पहिल्यांदा जे सातारचं प्रकरण आहे, एक सामान्य कुटुंबातला रेशन दुकानदाराचा पोरगा मान खटावमधला प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढून 4 वेळा त्या मतदारसंघाचा आमदार होतो. पवारांचा तो बालेकिल्ला होता सातारा जिल्हा, तो बालेकिल्ला उद्ध्वस्त करतो. तर त्यांना डॅमेज करण्याच्या दृष्टिकोनातून काय करता येतंय का? हातामध्ये काही सापडत नाहीत. तर 2016ला जी केस दाखल झाली होती आणि ज्याच्यावरती 2019ला मेहरबान कोर्टाने निकाल दिलेला आहे निर्दोष, ती केस पुन्हा उकरून माननीय मंत्री महोदय यांचा बदनामी करण्याच्या हेतूनं जो व्हिडिओ सोशल माध्यमामध्ये आला, तर त्याबाबत महाराष्ट्रामध्ये सगळा गोंधळ निर्माण झाला. पण इथंपर्यंत ठीक आहे, एखादी भगिनी तिच्यावरती अन्याय झाला म्हणून समोर येणं, इथंपर्यंत कुणालाच डाऊट नाही. परंतु तपासामध्ये जे विषय पुढे आले ते माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काल सभागृहामध्ये सांगितले. त्यामध्ये रोहित पवार, सुप्रिया सुळे आणि प्रभाकर देशमुख यांचे त्या महिलेला अनेक वेळा फोन गेलेले आहेत. त्या महिलेने जे व्हिडिओ तयार केले ते ह्यांच्याकडे आले आणि मगच त्यांनी ओके, व्हिडिओ व्यवस्थित आहे, बदनामीकारक आहे, मग तुम्ही सोडा, अशा पद्धतीनं म्हटलं. हे तपासाचा भाग आहे, आरोप नाही आहे. आणि त्यामुळं रोहित पवारांचा खरा चेहरा, पुरोगामित्वाचा खोटा बुरखा पांघरून हे जे पवार घर बसलंय, त्या बुरख्या फाडण्याचं काम माननीय देवाभाऊंनी काल केलेलं आहे. रोहित पवारांना या गुन्ह्यामध्ये सहआरोपी करण्याची आवश्यकता आहे. मी सरकारकडे मागणी करतो. सुप्रिया सुळे काल वेगळं त्या मीडियामध्ये बोलत होत्या की आमचा संबंध नाही, ते आम्हाला भेटलेच नाहीत. फोनवर भेटत नसतं, फोनवर बोलत असतात, फोनवर भेटायचा काही संबंध येत नसतो. व्हिडिओ व्हॉट्सअपवरती येतात, त्याला काही भेटायची आवश्यकता नाही. महाराष्ट्राला खोळ्यात काढायचे धंदे तुम्ही सगळ्यांनी बंद करा. सरकारला माझी विनंती आहे की या प्रकरणामध्ये जे आरोपी भगिनी आहे तिच्यासोबत यांना सहआरोपी करा आणि यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करा. परवाच्या रात्री मला एक अधिकारी भेटला आणि त्यांनी मला सांगितलं की गोपीचंद पडळकरांनी